तर या ठिकाणी आपण वार्ड क्रमांक 2 मध्ये आलेलो आहे. तर अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे. बाबा काय वाटतंय आता इलेक्शन चालू आहे? चांगली आहे कोणाची परिस्थिती. सत्ता येईल काय वाटतं? सत्ता येईल की आमच्या पाटलाची. आमच्या पाटलाची ह्याचा अर्थ आमच्या पाटलाची सत्ता येईल. तुमच्या पाटलाची येईल. हा तुमचे पाटील म्हणजे कोण? विजय शिव मोहितेंच्या विजय मागे शिव आम्ही मोहिते पाटील, 1980 सालापासून शिडीवर जे वर चढलोय आणि त्यांच्यापाशी बसलोय ते अजून उतरलो नाही. दाखवा हे व्हिडिओ. बरं बरं काय 80 साली जी बसलोय त्यांच्यावर शिडीवर ते अजून खाली उतरलो नाही. मग काय वाटतंय आता? काय म्हणजे आता ह्यात काय बदल आहे काय? सत्ता? 80 सालचा जे आम्ही बोलतोय बरं. त्यात काय बदल आहे का? कामं वगैरे सगळे झालेले आहे ती कामं. झाली. शिडीवर जे आम्ही दादाबरोबर गेलो का ना 80 साली बरं त्याच्यापासून आम्ही अजून खाली उतरलोच नाही. बरं थोडं बोले आमचं बरं, बोला की काय तुम्ही वाटतं? सांगितलं ना पाणी सुविधा व्यवस्थित झाली. 8-2 दिवसात पाणी येतंय म्हणलं नाही आठवड्यावर झाली आपली सगळी सोय झालेली आहे. आणि शिवबाबाच्या काळात झाली आम्ही तिकडे एवढं शिवबाबाच्या हा काळात हा मग होई शिवबाबा सरपंच शिवबाबा सरपंच होय की मग त्यांच्याच कार्य ही दिवाळी ही दिवाळी सगळं हे त्यांच्या काळातच झालेलं आहे. हे आता आलीच म्हणजे ती काय बोलायचं काम नाही ती काय आता म्हणते हे पुलास काम सुद्धा त्या शिवबाबाच्या काळात शिवबाबाच्या ह्याच झालंय ती. हा आणि आम्ही जी तिथं माडा तालुक्यातनं ह्यांना जी निवडून शिव आहे आपल्या धैर्यशील पाटलाला ते आम्ही सगळीकडे फिरून ती नाही नाही आपल्या शिवबाबाला हे सगळं केलंय काय वाटतंय मग आता इथं? यावं वाटतंय आमचाच पक्ष यावं वाटतंय आपण तुमचा पक्ष म्हणजे कुठला पक्ष? विजयदादा विजयदादा. हा. विजयदादा पक्ष 100% यावा असं वाटतंय तुम्हाला? कामं तुतारी- वगैरे केलेली तुतारी आहेत, सगळं दिशा. व्यवस्थित केलेलं आहे. तुतार निशाणी येणार आहे आणि आणणार बी आम्ही तो तरी आणणार तुम्ही? आणणार आम्ही. बर नमस्कार. राम राम. आता त्या दिवशी तुम्ही फॉर्म भरायच्या प्रक्रियेच्या आधी बाईट दिली होती. आता बरोबर आहे. एकंदरीत आता प्रचारामध्ये तुम्ही सक्रिय आहात. आहे. नगर परिषदेत तुमची पहिली निवडणूक आहे. काय भावना आहेत लोकांमध्ये पोचताय तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला? आता लोकांचा सध्या एकदम चांगला प्रतिसाद आहे आणि मोहिते पाटलांनी जो विश्वास जनतेला टाकलेला आहे तो जनतेने बी त्या विश्वासानं पात्र राहून 100% मोहिते पाटील परिवाराचे पॅनलचे 26+1 उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार. भाजपनं आता वेगळं वातावरण केलंय की इथं? वातावरण केलं आहे, वातावरणाबद्दल काय बोलायचं नाही, हां. पण त्यांनी विकासाच्या बाबतीत की अकलूजचा काय विकास करणार आहे ह्याच्या बाबतीत काय सांगितलेलं नाही. काय जाहीरनामा आहे? आता आमचा जाहीरनाम्यात आम्ही झोपडपट्टी वासियांसाठी मोफत घरे देणार आहे. तसेच हा वडा आहे शेजारी तुम्ही बघितला असेल. हां, ह्या वड्याचे सुशोभीकरण खोलीकरण आम्ही करणार आहे. याच्यासाठी मोठा निधी बी उपलब्ध करणार आहे. त्याचप्रमाणे महिला बचत गटासाठी आवश्यक असणारे व्यापार संकुल व महिला बचत गटासाठी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी संशोधन केंद्र आम्ही उभारणार आहे. तसेच जुन्या स्टँडचे बस स्टँडचे सुशोभीकरण करणार आहे. काही भागात पूर्वी शौचालय होती पण काही तांत्रिक कारणाने काही दुरुस्त नाहीत किंवा नादुरुस्त आहेत तरी पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शौचालय उभारणी करणार आहे. आता या मोहिते पाटलांवरती अतिशय खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी होते. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? राजकारणाची पातळी ढासळत चालली का? काय वाटतं आपल्याला? हो, काही लोक येतात काहीतरी वायपट बोलतात पण मोहिते पाटलांची पहिल्यापासून एक संस्कृती आहे किंवा मोहिते पाटलांवर प्रेम करणाऱ्या ह्या जनतेला एक सुसंस्कृतपणा आहे की पुढची माणसं काय बोलतात ह्याच्याकडे आपण बघायचं नाही, आपण आपलं काम चोखपणे करायचं. आता ते दहशत आहेत म्हणतात पण आमची खरंच दहशत ज्या दिवशी 2 तारखेला मताच्या रूपाने ह्या विरोध पार्टीला बघायला मिळेल. म्हणजे आता एकंदरीत या निवडणुकीमध्ये फक्त दहशतवादाचा मुद्दा पुढं करून भारतीय जनता पार्टी हे स्वतःचं राजकारण करत आहे का? काय वाटतं आपल्याला? हां, बरोबर आहे. त्यांनी एक विरोधाभास तयार केलेला आहे की काही नसताना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. आत्तापर्यंत ह्या अकलूजमध्ये कधी जातीय वाद
दंगल कधी झाली का? सर्व समाजाला घेऊन मोहिते पाटलांनी सर्वसमावेशाचं राजकारण केलेलं आहे व समाजकारण केलेलं आहे. इथल्या पूर्ण जनतेला एक सुरक्षता म्हणून अकलूज गाव प्रिय आहे आणि अकलूजची तशी संस्कृती आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल गावात कधी दंगे कधी असे समाजात कधी वाद निर्माण झाले नाहीत आणि त्यांचा तोच डाव आहे की समाजात तेढ निर्माण करायची आणि अकलूजची शांतता भंग करायची. काय वाटतं भाजपची किती सीटं लागतील असं काय वाटतं? आता सध्याच्या वातावरणानुसार तर भाजपची सीटं लागतील असं काय कुठं म्हणजे तिळभर बी त्याच्यात काय म्हणजे हे नाही, तथ्य नाही. म्हणजे एक हाती सत्ता येणार. एक हाती सत्ता येणार. मग आता बाळदादा असतील, धैर्यशील भाई असतील किंवा शिवबाबा असतील, हे संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब प्रचारामध्ये सक्रिय आहे. हो हो. आणि एकंदरीत प्रचारामध्ये जात असताना लोकांच्या सद्भावना जाणून घेत असताना कसा प्रतिसाद मिळतोय लोकांमधून? अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. लोकांच्या काय किरकोळ अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जात आहेत, त्याच्यावर लगेच तोडगा काढला जात आहेत. काय लोकांचे गैरसमज होते ते बी ह्याच्यातून काढले जात आहेत. बरोबर. म्हणजे एकंदरीत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेवर मोहिते पाटलांची एक हाती सत्ता येणार हे मात्र 100% आणि 100% मोहिते पाटलांचाच गुलाल आपल्याला 3 तारखेला सर्व उमेदवाराच्या अंगावर पडलेला बघायला मिळणार.